नमस्कार, मी प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तिळगुळाची पोळी। जशी आपण पुरणपोळी करतो ना, त्याच पद्धतीने आज आपण तिळगुळाची पोळी भरून करणार आहोत। म्हणजे पुरणपोळी जशी आपण फुलवतो त्याच पद्धतीने ही पण पोळी फुलणार आहे। आणि तिळगुळाची पोळी फुलवण्यासाठी काही टिप्स आहेत, मी तुम्हाला नंतर सांगेलच। आता चला आपण मस्त आता तिळगुळाची पोळीची रेसिपी आज करणार आहोत आपण। आणि मी तुम्हाला जेवढं माझ्याच्याने शक्य होईल तेवढे सांगण्याचा प्रयत्न करेल, स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न करेल। पण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या प्रियंकाज किचन मराठी या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला मग आता आपण रेसिपी सुरू करूया। सर्वात अगोदर तुम्हाला गॅस पेटवून घ्यायचा आहे। इथे माझ्याकडे लायटर माझं खराब झालं, आज नक्की रेसिपी बनवायची आणि लायटरच खराब झालं, म्हणून मग मी काडीपेटीने गॅस पेटवला आणि गॅसवरती कढई ठेवली आणि पावशर तीळ घेतलेले आहेत। बघू शकता मी इथे पावशर तिळामध्येच मी आज तिळगुळाची पोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तीळ अशी तुम्हाला खरपूस भाजून घ्यायची आहेत। तीळ आपली छान अशी खरपूस भाजून झालेली आहेत। आता एका प्लेटमध्ये त्याला गार होण्यासाठी काढून घेऊया। तोपर्यंत आता तिळगुळ छान आपले गार होईपर्यंत आपण गूळ खिसून घेऊया। आपल्याला गूळ पण लागणार आहे। तर पावशर तिळासाठी मी अर्धा किलोची ढीप होती, त्याच्यातली निम्मी घेतलेली आहे। आणि म्हणजे अर्धा किलोच पकडून चला, पावशरच गूळ आणि पावशर तीळ लागणार आहेत तुम्हाला। आता आपले तीळ देखील गार झालेली आहेत। आता गुळामध्ये हे तीळ मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तिळगुळ छान असे मिक्स करून झाले की आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालून घेऊयात। मोठं जाड पीठ ठेवायचं नाही आहे, हे एकदम बारीक पीठ काढायचं, जे की पुरण जसं आपण वाटतो, पुरण कसं आपलं बारीक असतं तसंच याला बारीक एकदम बारीक पिठासारखं मऊ करायचं आहे। ह्या पिठाला बघू शकता एवढं बारीक तुम्हाला हे पीठ काढायचं आहे। पीठ बारीक काढलं की मेन म्हणजे आपली पोळी फुलणार आहे आणि मस्त टम फुगणार आहे। तर सर्व काही मी आता इथे काढून घेतलेलं आहे। बघू शकता किती बारीक पीठ काढलेलं आहे मी। असंच तुम्हाला पीठ काढून घ्यायचं आहे तिळगुळाचं। आता आपण पीठ तिंबून घेऊया। आपल्याला गव्हाचंच पीठ लागणार आहे। तिळगुळाची पोळी म्हटल्यानंतर गव्हाचंच पीठ मी इथे एक पातेलभर गव्हाचं पीठ घेतलं आणि यामध्ये तुम्हाला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आणि पीठ तिंबताना काही टिप्स आहेत, मी तुम्हाला तेच टिप्स सांगणार आहे, कारण जेणेकरून म्हणजे तुम्ही जर पीठ तिंबण्यावरतीच असतं, कारण पीठ जर छान तिंबलं तरच तुमची पोळी अशी टम फुगते, नाहीतर तुमची पोळी अजिबात फुगणार नाही आणि फुलणार देखील नाही। असं हळूहळू थोडं पाणी घालत हे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे। आणि छान असं थोडं पाणी घालूनच पीठ तिंबा आणि चांगलं जरा हाताचा भार द्या याला। आणि मस्त असं पीठ आपलं तिंबून झालेलं आहे। बघू शकता मी आता पीठ तिंबून घेतलं आहे। आता याला पण दोन्ही हाताने छान असं चुरून घ्यायचं आहे, जे की आपली पोळी छान फुलेल। मस्त आता भार द्यायचा आहे थोडासा हाताचा आणि पीठ छान असं मऊसूर तिंबून घ्यायचं आहे। आणि पीठ तिंबून झालं की त्यामध्ये थोडंसं तुम्हाला 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं आहे। बघू शकता तेल टाकलं ना की मेन म्हणजे पीठ मऊ होतं आणि छान आपल्या पोळ्या देखील मऊ लुसलुशीत होतात। आणि तिळगुळाची पोळी ही कोणाकोणाला आवडते हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। आणि रेसिपी माझी फॉलो नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची तिळगुळाची पोळी कशी बनवली आणि कशी झाली ते। खरंच खूप भारी लागते आणि लहान मुलांना टिफिनसाठी वगैरे जर द्यायची असेल तर खरंच लहान मुले देखील तुमच्या घरामध्ये असतील तर खूप आवडीने खातील। नक्की बनवून बघा एकदा। चला मग आता अशा पद्धतीने मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। बघू शकता किती मऊ लुसलुशीत पीठ तिंबून घेतलेलं आहे मी। तेल लावायचं आहे जे की छान आपल्या पोळ्या होतील। चला आता आपलं मस्तपैकी पीठ तिंबून तयार झालेलं आहे। आता आपण याला पिठीला पीठ घेऊया आणि मस्त अशा तिळगुळाच्या पोळ्या लाटून घेऊया। पोळ्या लाटण्याच्या अगोदर मस्त आता हाताने पीठ तोडून घ्यायचं आहे आणि असा गोल गोल उंडा करून घ्यायचा आहे। उंड्याला पिठामध्ये बुडवायचा आहे आणि छान असा पहिला उंडा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला थोडासा।
आता उंडा छान असा लाटून झाला आपला थोडा की त्याला आपल्याला जे तिळगुळाचं आपण पीठ काढून ठेवलं होतं की नाही मिक्सरमध्ये, ते इथे साईडला पातेल्यामध्ये मी काढून ठेवलेलं आहे. आणि त्या उंड्यामध्ये तुम्हाला असं हाताने थोडंसं पीठ भरून घ्यायचं आहे. भरपूर सारं पीठ भरा, जे की तिळगुळाची पोळी एकदम मस्त लागेल खायला. आता याला असं फोल्ड करून मस्त असं भरून घ्यायचं आहे यामध्ये पीठ. आता जसं तुम्ही चपातीचा उंडा करतो त्याच पद्धतीने तुम्हाला यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हाताने असं थोडंसं दाबायचं आहे. जास्त पण नाही, पण थोडंसं असं हाताने हे करायचं आहे, उंड्याला दाबून घ्यायचं आहे मस्त असं. आणि पिठी लावून याला छान असं अलगद हाताने, जसं आपण पुरणाची पोळी लाटतो त्याच पद्धतीने तुम्हाला इथेही पोळी लाटायची आहे. लक्षात ठेवा, अलगद हाताने पोळी लाटायची आहे. जास्त भार नाही द्यायचा पोळीवरती. मग जास्त भार दिला की तुमची पोळी एकदम म्हणजे फुगणार देखील नाही. आणि नंतर काय होईल माहिती आहे का, ते तुटेल पोळी. म्हणजे तुमची एकदम फुलली की म्हणजे फुटतात पोळ्या. जर फुटू नये म्हणून हे अलगद हातानेच तुम्हाला पोळी लाटून घ्यायची आहे. बघू शकता मी किती अलगद हाताने पोळी लाटत आहे. ही स्टेप फक्त फॉलो करा तुम्ही पोळी लाटताना, कारण जसं आपली पुरणाची पोळी फुगणार तशीच बघू शकता तुम्ही ही पोळी देखील फुलणार आहे. आता याला छान असं मी लाटून घेते आता पोळीला. छान लाटून घेतलेली आहे पोळी आता मी, बघू शकता. एकदम अलगद हातानेच पोळी लाटून घेतली आहे मी. चला आता याला तव्यावरती टाकूया. बघू शकता लाटून मी तव्यावरती पोळी टाकली आहे. आता आपण याला पलटी करून घेऊया. आता पलटी करताच बघू शकता हळूहळूपणे ही पोळी किती छान अशी फुलते. पहिलीच पोळी आहे, एवढी नाही फुलणार, पण बऱ्यापैकी फुलते पहिली पण पोळी. बघू शकता छान अशी पोळी फुलली आहे. आता याला तेल लावून घेऊयात आपण. आणि तेल लावल्यानंतर दुसरी पण बाजू तुम्हाला पलटी करून घ्यायची आहे. आणि परत त्या बाजूला पण तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे. आता उलटण्याच्या साहाय्याने जर पोळत असेल तर तुम्ही उलटण्याचा वापर पण करू शकता. इथे मी उलटण्याच्या साहाय्याने पोळी पलटून घेत आहे. छान अशी पोळी भाजून घ्यायची आहे, कच्ची नाही राहू द्यायची. बघू शकता मस्त अशी पोळी माझी भाजून तयार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याला. आता तशीच त्याप्रमाणे दुसरी पण पोळी मी लाटून घेतलेली आहे. बघू शकता ही पण पोळी किती मस्त फुगलेली आहे. सर्व काही पोळ्या माझ्या फुगल्या आहेत. एकही पोळी अशी न फुगता नाही राहिलेली. आणि मला पोळी फुगली ना की मेन म्हणजे, कारण काय होतं माणसाला की कोणताही स्वयंपाक असो की आपल्या चपात्या किंवा पोळी असो फुगली ना, मेन म्हणजे बाईला खूप आनंद होतो. आणि असं वाटतं की थोडाफार स्वयंपाक पण जमतो बाबा आता आपल्याला पण, मग करायला काही हरकत नाही. पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही पद्धत माझी, नक्कीच तुमच्या पोळ्या देखील फुलतील. आणि सर्व काही स्टेप बाय स्टेप मी सांगण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमार्फत. बघू शकता दुसरी पण पोळी माझी छान अशी भाजून तयार आहे. आता याला पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त अशा पोळ्या माझ्या सर्व काही तयार झालेल्या आहेत. आता ही लास्टचीच पोळी आहे. बघू शकता सर्व काही पोळ्या माझ्या एकदम मस्त अशा टम फुगलेल्या आहेत. आणि एकदा नक्की रेसिपी माझी ट्राय करा बरं का. मला खूप आवडेल की तुम्ही जर रेसिपी ट्राय केली आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका. जर खरंच घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना ही रेसिपी नक्की करून खाऊ घाला. आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की रेसिपी कशी झाली ते. चला बघा आता किती मस्त अशी पोळी सर्व काही माझ्या फुलल्या आहेत. आणि छान अशा भाजायच्या आहेत बरं का, कच्च्या नाही राहू द्यायच्या. मस्त भाजल्या ना की छान लागतात हे पोळ्या. आणि भरभरून पीठ यामध्ये तिळगुळाचं भरायचं आहे. बघू शकता तिळगुळाचं पीठ पण मस्त असं भरलं आहे. आणि सर्व काही पोळ्या माझ्या तयार झालेल्या आहेत. आणि असेच नवनवीन रेसिपीसाठी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. चला मग आता भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. आणि आपल्या प्रियंकाज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.